सरकार पक्षातर्फे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या 3 मोबाईलचे सीडीआर आणि टॉवर लोकेशनची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली। सरकार पक्षातर्फे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या 3 मोबाईल क्रमांकाचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन संबंधातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली। यात 2 मोबाईलची 21 आणि 140 पानांची माहिती आहे, तर इतर 6 साक्षीदारांची माहिती लवकर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणी आता 3 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। ही सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या कोर्टात झाली। सरकार पक्षानं शुक्रवारी फक्त डॉक्टर वळसंकर यांचं सीडीआर न्यायालयात जमा केलं। इतर 6 साक्षीदारांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन दाखल करण्यासाठी मुदत मागितली। यामुळे सरकार पक्षाच्या अर्जाला आरोपीचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी हरकत घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व 7 साक्षीदारांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन यासंबंधीची कागदपत्रे 17 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयात हजर करणं अपेक्षित होतं, परंतु आदेशाप्रमाणे कागदपत्रे हजर न करता आदेशाचा भंग करण्यात आला आहे। त्यावर न्यायाधीशांनी सरकार पक्षाला तपास अधिकाऱ्याला न्यायालयात बोलावण्याचे निर्देश दिले। त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर हे न्यायालयात आले। त्यांनी न्यायालयाला उर्वरित 6 साक्षीदारांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन लवकरात लवकर मिळवून घेण्याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार करून कागदपत्रे प्राप्त होताच तात्काळ हजर करणार असं सांगितलं। दरम्यान नोडल अधिकाऱ्यानं अथवा तपास अधिकाऱ्यानं अर्जात नमूद केलेल्या 7 मोबाईल नंबरचे सीडीआर आणि लोकेशन दाखल केले नाहीत। यामुळे आरोपीतर्फे कारणे दाखवा नोटीस काढण्याचा अर्ज करण्यात आला। त्यावर सरकार पक्षानं आम्हाला जशी माहिती उपलब्ध होत आहे ती माहिती देत आहोत असं म्हटलं।